Now we come to a truly special part of the festival, a session in our very own language, Mati Mai Boli Marathi, by one of the most acclaimed writers of our times, Sri Vishwas Patil. His works have not only entertained but also enlightened generations of readers with their depth, history, and human spirit. To introduce this eminent personality, may I now invite on stage past President Sujeta Dekhi. Samir, President Samir, may I request you to escort Vishwas Patil sir. मंडळी, आज आपल्या ठाणे साहित्य महोत्सवात मराठी साहित्यातील अत्यंत मान्यवर, लोकप्रिय आणि बहुआयामी लेखक श्री विश्वास पाटील सामील झालेले आहेत. ते सध्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. एक माजी IAS अधिकारी, तसेच राष्ट्रीय पुरस्कार विजेते, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त आणि इंदिरा गोस्वामी राष्ट्रीय पुरस्काराचे विजेते म्हणून त्यांची ओळख सर्वश्रुत आहे. या पुरस्काराचे पहिले विजेते होते डॉक्टर भैरप्पा, दुसऱ्या होत्या महाश्वेता देवी आणि तिसरे म्हणजे विश्वास पाटील. विश्वास पाटील हे लेखक म्हणून जितके प्रगल्भ आहेत तितकेच प्रशासकीय क्षेत्रातही कार्यक्षम आहेत. महाराष्ट्र एव्हिएशन डिपार्टमेंट मध्ये व्हाईस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत असताना शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बांधकाम केवळ 2 वर्षात पूर्ण करून त्यांनी आपली नेतृत्व क्षमता दाखवून दिली. तसेच पुरंदर विमानतळाच्या जागेची निवड, संबंधित अनेक महत्त्वाची कामे त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली. साहित्य क्षेत्रात त्यांनी आतापर्यंत 25 पेक्षा अधिक पुस्तके लिहिली असून त्यांचे लेखन 15 विविध भाषांमध्ये प्रकाशित झाले आहे. त्यांच्या साहित्यात इतिहास, समाज, संघर्ष, प्रेम आणि मानवी मूल्यांचा संगम दिसतो. त्यांची प्रसिद्ध पुस्तके झाडाझडती, पानिपत, महानायक, संभाजी आणि चंद्रमुखी ही मराठी साहित्यातील मैलाचे दगड ठरली आहेत. झाडाझडती या कादंबरीला 1992 साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आणि ही कादंबरी महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांमुळे विस्थापित झालेल्या लोकांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी आहे. त्यांच्या साहित्यिक आणि सामाजिक योगदानाबद्दल त्यांना आजवर 70 ते 80 प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले आहेत, ज्यात राष्ट्रीय, राज्य आणि आंतरराष्ट्रीय सन्मानांचा समावेश आहे. अलीकडेच त्यांचे नवीन पुस्तक ग्रेट कांचन सरकार प्रकाशित झाले असून तेही वाचकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करत आहे. इतिहास, साहित्य, समाज आणि संवेदना यांचा संगम घडवणारे हे एक असामान्य व्यक्तिमत्व. चला टाळ्यांच्या गजरात मनपूर्वक स्वागत करूया विश्वास पाटील सरांचे. कोणत्या भाषेत बोलायचं? मराठी. ओके. या ठाणे नगरीतील या लिटररी फेस्टिवल मध्ये मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आणि मी त्यांच्याबाबत जो माझा प्रकल्प सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे त्याबाबत काही 4 शब्द बोलावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे. मित्र, महासम्राट या नावाने छत्रपती शिवरायांच्या जीवनावर मी एक कादंबरी मालिका प्लॅन केलेली आहे आणि त्यानुसार 4 खंड सध्या तरी माझ्या डोळ्यासमोर दिसतात. त्यापैकी झंझावात आणि रणखैंदळ या नावाचे 2 खंड आलेले आहेत. आता 3रा खंड हा पुढील महिन्यामध्ये आग्र्याहून सुटका या रोमांचक प्रसंग आणि त्यावेळच्या काळावर आसमान भरारी या नावाचा प्रकाशित होतो आहे. पहिल्यांदाच मी आपल्याला असं सांगेन की एक लेखक म्हणून बनताना किंवा एक मोठा प्रगल्भ वाचक, बऱ्यापैकी वाचक, चांगला वाचक, उत्तम वाचक म्हणून वाचन करताना कधीही ऐतिहासिक कादंबरीकार व्हायचं माझं अजिबात स्वप्न नव्हतं. मला ऐतिहासिक कादंबऱ्या किंवा लेखन आवडत नव्हतं, पण इतिहास हा माझा आवडता विषय होता. पण जेव्हा मी अभ्यास करू लागलो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की ज्यांचं संशोधन उत्तम आहे इतिहासकार म्हणून, त्यांच्याकडे शैली नाही, त्यांना बोलता येत नाही.
आणि ज्यांच्याकडे शैली आहे ते इतिहासापासून इतक्या दूर भटकत जातात की इतिहास आहे की वास्तव आहे की कल्पित आहे असा गोळ व्हावा. आणि म्हणून पानिपत नावाची कादंबरी मी लिहिली. अनेक ठिकाणी गंमत सांगितलेली आहे की लोक विचारतात पानिपत हा शब्द तुमच्या जीवनात कसा आला. 3 दिवस धडा शिकवला जात होता पानिपत. बऱ्यापैकी हुशार विद्यार्थी म्हणून दांडी मारलेली होती मी. गुरुजींनी 4थ्या दिवशी मला हेरलं, म्हणाले उठा पाटील सांगा पानिपतची 3 युद्ध केव्हा केव्हा आणि केव्हा झाली. काही मला माहिती नव्हतं. पण गुरुजी सांगायचे की मुलांना उत्तर चुकलं तरी चालेल पण उत्तर कसं रेटून द्यायला पाहिजे. आणि रेटून उत्तर द्यायची सवय होती म्हणून मी गुरुजींना म्हटलं परत प्रश्न विचारा, सांगा पानिपतची 3 युद्ध केव्हा केव्हा आणि केव्हा झाली. मी म्हटलं गुरुजी इतकंच, पानिपतची 3 युद्ध? अहो पहिलं झाल्यावर दुसरं झालं आणि दुसरं झाल्यावर तिसरं झालं. माझ्या हातावर जी छडी वाजली, छडी वाजे छम छम विद्या येई गम गम, अशी पानिपतची आणि माझी पहिली ओळख. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करताना मित्र जगातले सगळे मोठे शास्त्रज्ञ, बहुतांशी लेखक तर सर्व मोठे महान योद्धे यांची सगळ्यांची चरित्र वाचल्यानंतर माझे डोळे थांबले ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाशी. आणि मला जाणवलं की छत्रपती शिवरायां एवढं मोठं काही नाही आहे. त्यांच्यामध्ये शास्त्रज्ञ होता, त्याच्यामध्ये भूगोलकार होता, त्यांच्यामध्ये राजा होता, प्रशासक होता, एक दयावान महामाणूस होता. आणि ह्या वेगवेगळ्या अंगाने मी छत्रपती शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचा विचार केलेला आहे. मी नेहमी अलीकडे नेपोलियन बोनापार्ट आणि शिवरायांची तुलना करतो. नेपोलियन बोनापार्टला 54 वर्षाचं ओनली 54 इयर्स एवढं आयुष्य मिळालं आणि आपल्या शिवरायांना सुद्धा 49 वर्षाचं आयुष्य मिळालं. पण या 49 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी जे प्रचंड काम केलं, कामगिरी केली आणि त्यामुळेच अवघ्या 49व्या वर्षी त्यांचं निधन झालंच हवं. जसं पुढे अतिश्रमामुळे नेपोलियनचे सुद्धा आयुष्य कमी झालेलं होतं. नेपोलियन संपल्यानंतर त्याची परंपरा संपली, परंतु शिवाजी महाराज यांचं महानिर्वाण झाल्यानंतर त्यांची परंपरा आणि त्यांचं जनमनातलं गौरवाचं स्थान जे आहे ते प्रचंड आहे, मोठं आहे. एक आपण विचार करतो की कादंबऱ्या लिहिताना, कथा लिहिताना आपला दुश्मन हा राक्षसासारखा असतो, त्याची दाढी असते, उगाच अखराड विक्राड खोळ्यासारखा तो हसत असतो आणि आपले नेते हुशार असतात, योद्धे. तसं नाही आहे. मला असं वाटतं की आपले दुश्मन सुद्धा प्रबळ होते, पहाडासारखे होते आणि म्हणून त्यात पहाड जिंकणारे संभाजी महाराज असोत किंवा शिवाजी महाराज असोत हे श्रेष्ठ ठरतात. छत्रपती शिवाजी महाराज हे निसर्गपुत्र होते. इथल्या निसर्गाचा त्यांनी जेवढा प्रचंड अभ्यास केलेला होता तेवढा कोणी केला असेल असं मला वाटत नाही. आणि एक लक्षात घ्या की औरंगजेबाची जी फौज होती ती औरंगजेबाची दौलत किंवा त्याचं जे राज्य होतं ते आजच्या अफगाणिस्तान पासून आजच्या ब्रह्मदेशापर्यंत असं विशाल होतं. आणि त्याची फौज 10.5 लाखाची होती. मराठ्यांची फौज कधीही 1,00,000 आणि 1,10,000 वर गेली नव्हती. तरी सुद्धा या 10 लाखाच्या फौजेची छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धी सामर्थ्यावर आणि शस्त्र सामर्थ्यावर जे तुंबळ युद्ध केलं किंवा जो संघर्ष केला तो फारच कडू विकोडीचा होता असं मला वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा निसर्गाचा इतका प्रचंड अभ्यास होता की मी तुम्हाला उदाहरण देईन. एक उंबरखिंड नावाचं ठिकाण आहे, फार लांब नाही. ज्या वेळेला आपण लोणावळ्यावरून खाली उतरतो आणि लोणावळ्यामधूनच 3 किलोमीटरवर लेफ्टला ज्याला आपण ड्यूक्स नोज म्हणतो, त्या ड्यूक्स नोजच्या खालची दरी म्हणजे उंबरखिंड. आणि परंतु आज सुद्धा त्या उंबरखिंडीतून खाली उतरायला एखाद्या खोल विहिरीमध्ये उतरल्यासारखं उतरावं लागतं आणि जवळजवळ 6 तास लागतात. ज्या वेळेला शाहिस्ते खान पुण्यात होता आणि शाहिस्ते खानाचे दुसरा जो सरदार होता तो सरदार जवळजवळ 35,000ची फौज घेऊन कारतलब खान निघालेला होता
आणि तो ज्या वेळेला त्या उंबरखिंडीमध्ये आला, अचानक हर हर महादेव, हर हर महादेव एवढ्या प्रचंड गर्जना आल्या. इकडून ढोल वाजतायत, लेफ्टला वाजतायत, राईटला वाजतायत, मागं वाजतायत, पुढे वाजतायत. आणि ते ढोल, त्याच्यानंतर तो आवाज सगळं ऐकून बादशाही फौज घाबरली आणि त्यांचा अंदाज आला की आपण असं मध्ये बेचकाट्यात सापडलेलो आहे की शिवाजीचं सैन्य कमीत कमी 1.5-2 लाख आजूबाजूला आहे. आणि मग तिथे पाण्याची सोय नव्हती, ते मध्ये अडकले, त्यामुळं शरण येण्याशिवाय काही पर्याय नव्हता. आणि म्हणून कारतलब खान आणि रायबागीन शरण आले महाराजांना. आणि महाराजांनी सांगितलं तुम्ही फक्त एक करायचं, अंगावरच्या कपड्यांनीची जायचं, बाकी सगळं सोडून जायचं. आणि मग 35-36 हत्ती आणि जवळजवळ 15,000 घोडी सोडून ते सगळे पुढं पळत सुटले. दुसऱ्या बाजूला 10-12 किलोमीटरवर गेले आणि पुढं पुण्याला पळून गेले. मित्र हो, तो आवाज, याच्या आवाजाची खरी परिस्थिती अशी होती की शिवाजी महाराजांच्या बरोबर फक्त 1100 ते 1200 लोक होते. परंतु ह्या 1200 लोकांनी एवढा धमाका वाजवलेला होता कारण त्यांना निसर्गाचा पूर्ण अभ्यास होता. आणि त्यामुळे जगाच्या अभ्यासात, जगाच्या इतिहासामध्ये 30,000ची ट्रेंड फौज फक्त 1200 लोकांनी पळून लावली असेल आणि तीही वस्त्रानिशी शस्त्र टाकून, हे उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होतं. आणि त्यामुळं त्यांचा जो प्रचंड अभ्यास होता निसर्गाचा, आणि काम म्हणजे किती काम. म्हणजे मी एक लक्षात घ्या की मी तुम्हाला मुद्दाम एक 2-3 महिन्याचं त्यांचं कॅलेंडर सांगतो. 5 नोव्हेंबर 1664 कुडाळ नावाचं गाव गोव्याच्या वाटेवर आहे. त्या ठिकाणी शिवरायांनी महायुद्ध केलं. कोणाशी? तर खवास खान नावाचा विजापूरचा मोठा सरदार, त्याच्याकडे 35,000ची फौज होती आणि शिवाजी महाराज समोर होते, त्यांच्याकडे फक्त 10-11,000ची फौज होती. मध्ये नदी होती आणि खवास खान काही आक्रमण करत नव्हता. दोन्ही फौजा एकमेकाला काही दिवस, 10-12 दिवस एकमेकाला फक्त निहाळीत होत्या. पण वस्तुस्थिती अशी होती की संध्याकाळ झाली, युद्धभूमीवरून महाराज शिबिरात गेले की पटकन स्नान करायचे, देवपूजा करायचे, घोड्यावर बसायचे आणि रातोरात तिथून 30 किलोमीटरवर मालवणला जायचे आणि रात्रभर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या उभारणीचं प्लॅनिंग करायचे. हे रात्रीचं त्यांचं चाललेलं होतं. आणि हा का थांबलेला होता? खवास खान महाराजांच्या विरुद्ध का धावून येत नव्हता? कारण शिवाजी महाराजांचा दुसरा वैरी एक बाजी घोरपडे नावाचा विजापूरहून निघालेला होता. त्याची 8,000ची घोडी होती, त्याच्याकडे 8 लाख मोहरा होत्या आणि त्याची वाट बघत हा तो थांबलेला होता, तो कधी येतोय. आणि हे अशा पद्धतीने असं चाललेलं होतं. एक दिवस खवास खान बाहेर आला आणि त्याला कोणीतरी सांगितलं की खान साहेब तुम्ही इथे काय करताय? म्हणे काय झालं? हो म्हणे तिकडे मुधोळ नावाचं गाव आहे, त्या मुधोळ नावाच्या जागिरीतून विजापूरवरनं मुधोळ आणि मुधोळवरून कुडाळला यायला जो बाजी घोरपडे निघालेला होता, 2 रात्रीपूर्वी त्याला मुधोळमध्ये गाठून छत्रपती शिवाजी महाराजांनी ठार मारलेला आहे आणि 8,000ची त्याची फौज सगळी कापून काढलेली आहे. तो एकदम आश्चर्यचकित झाला. समोर बघतो तर नदीच्या पलीकडे एक शिवाजी उभाच आहे. धाडकन तो खाली कोसळला आणि अल्लाची करुणा वाकू लागला आणि अल्लाला विचारायला लागला, अरे अल्लाह, इस भूमि में कितने शिवाजी है? मेरे सामने है वो शिवा कौन? और जिसने बाजी राजे का कत्ल किया वो कौन? और हमने सुना है रात को चोरी छुपे समंदर के किनारे जाके नए किला निर्माण की बातें करता है वो शिवाजी कौन? कितने शिवाजी है? हे जे शिवाजी महाराजांचं सामर्थ्य होतं. ही गोष्ट घडली कितीला? तर ही गोष्ट घडली 5 नोव्हेंबर 1664ला. त्यानंतर फक्त 20 दिवस, आफ्टर ओनली 20 डेज, 25 नोव्हेंबरला शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकाम सुरू केलं आणि सागरामध्ये काही लाख लीड आणि आयर्न टाकून त्यांनी एवढ्या प्रचंड याचं बांधकाम सुरू केलं 20 दिवसामध्ये. हे झालं नोव्हेंबर. डिसेंबर मध्ये त्यांनी हुबळी लुटली, त्यांनी शेजारचा वेंगुर्ला लुटला. हे झालं डिसेंबर मध्ये
15 डिसेंबरला त्यांना अचानक आभाळामध्ये एक धूमकेतू दिसला. आम्ही शोधून काढलेला की तो धूमकेतू दिसला आणि हालेच्या धूमकेतू नंतर तो 200 वर्षाने दिसलेला होता. लोक घाबरलेले होते की राजावर संक्रांत येणार, राज्य बुडणार. हे लोकांची भीती नष्ट करण्यासाठी त्यांनी 7 जानेवारीला महाबळेश्वरला जिजाऊ साहेबांची तुला केली. हा झाला जानेवारी. आणि 8 फेब्रुवारीला त्याच कुडाळहून, त्याच मालवणहून 80 जहाज घेऊन महाराज निघाले. कुठे? दक्षिणेमध्ये कुंदापूर जवळ जाऊन त्यांनी तिथली बाजारपेठ जी होती फ्रेंचच्या पोर्तुगीजांच्या ताब्यामध्ये ती बसरूरची बाजारपेठ ही मुक्त केली. आणि 14 फेब्रुवारीला बसरूर मध्ये महाराजांची मिरवणूक निघाली की बसरूरला शिवाजी महाराजांनी मुक्ती दिली. हे फेब्रुवारी मध्ये घडलं. मार्च मध्ये मिर्झा राजा जयसिंग आला. एप्रिल मध्ये मुरारबाजी देशपांडे यांचं प्रचंड मोठं युद्ध हे पुरंदरला झालं. म्हणजे पुरंदरची लढाई एप्रिल मध्ये. म्हणजे एका 3-3, 4-4 महिन्यामध्ये एवढे पराक्रम त्यांनी केले. त्यावेळेला आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की आमचा हा राजा ज्या वेळेला एवढं एवढं काम करत होता त्यावेळेला इथं ईमेल नव्हते, त्यावेळेला इथं कॉम्प्युटर नव्हते. त्यावेळेला अगदी साध्या सुध्या कार्यकर्त्यांना उड्डाण करण्यासाठी आता जशी छोटी छोटी विमानं दिली जातात तशी विमानं नव्हती. फक्त घोड्याच्या पाठीवर बसून काम करायचं. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा आवाक असा होता की मला एक सांगायला पाहिजे की त्यांची एस्पिनोज सिस्टम म्हणजे गुप्त हेर यंत्रणा. आता गुप्त हेर यंत्रणेबद्दल असं बोललं जातं की महाराजांच्याकडे किती होते गुप्त हेर. तर मला असं आढळून आलं की महाराजांकडे 4000 गुप्त हेर होते. महाराज आपल्या 100 रुपये उत्पन्न असेल तर 30 रुपये गुप्तहेर यंत्रणेवर खर्च करायचे. औरंगजेब कितीही मोठा असला तरी औरंगजेबचे कमीत कमी तहसीलदार किंवा फौजदार लेवलचे 5 मोठे अधिकारी शिवाजी महाराजांना फितूर होते. आणि शिवाजी महाराज त्यांना वेळच्या वेळी तिप्पट पगार देत होते. म्हणजे महाराजांचं म्हणणं असं होतं की औरंगजेबाच्या मुदफा खाण्यामधलं भांड जरी खाली पडलं तरी त्या भांड्याचा आवाज मला इथं राजगडावर मला कळला पाहिजे. आणि म्हणून मित्र हो पुढं शिवाजी महाराज हे आग्र्याहून सुटलेले आहेत. आग्र्यावरून निसटणं एवढं थोडं म्हणजे अशी एक सहज साध्य गोष्ट नव्हती. औरंगजेबाला नेहमी वाटायचं की माझं राज्य एवढं विराट आहे, 10.5 लाख फौज माझ्याकडे आहे. हा दक्षिणेतला पंछी एकदा माझ्या मुठीमध्ये आला की तो जाऊच शकत नाही. हा त्याला कॉन्फिडन्स होता. पण त्याचा हा आत्मविश्वास शिवाजी महाराजांनी तोडला. आता जहानारा नावाची अलीकडचं संशोधन आलेलं आहे की जहानारा नावाची औरंगजेबापेक्षा 4 वर्षांनी मोठी त्याची बहीण ही एक मोठी विद्वान होती, पर्शियन विद्वान होती, कवयित्री होती. तिचे काही काव्यग्रंथ आहेत आणि तीच शिवाजी महाराजांना फितूर होती. ती शिवाजी महाराजांच्या सुटकेमध्ये या जहानारा बेगमेनं काम केलेलं आहे. जहानारा बेगम ती होती जी शहाजहानच्या बांधकाम विभागाची 35 वर्षे प्रमुख होती. आजचा जो दर्यागंज आहे तो जहानारा बेगमनं बांधलेला आहे. जामा मशीद आग्र्याची असो दिल्लीची असो ती या जहानारा बेगमेनं बांधलेली आहे. आणि जहानारा बेगमेनं हे का धाडस केलं तर दारा शिकोह नावाचा जो तिचा मोठा भाऊ होता, तो मोठा भाऊ या मोठ्या भावाच्या हातामध्ये जर हिंदुस्थान गेला तर तो सर्व जाती धर्माचा हिंदुस्थान ठरेल. तो फक्त मुस्लिम किंवा हिंदू पुरता नाही, तो मानवतेचं प्रतीक आहे असं ती आपल्या भावाकडे बघत होती. आणि त्या भावाला ज्या पद्धतीनं औरंगजेबानं ठार मारलेलं होतं ते तिला सहन होत नव्हतं. अर्थात ती औरंगजेबाची सुद्धा तितकीच लाडकी होती. घरातली मोठी अक्का म्हणून तिच्याकडे पाहिलं जायचं. पण ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी त्यांची भेट झाली याच्यामध्ये राजस्थानी डॉक्युमेंट्स आहेत, पुरावे आहेत की शिवाजी महाराजांच्या डोळ्याकडे पाहताना ही जहानारा म्हणते की भाईजान
तुमच्या डोळ्यामध्ये मला माझ्या भावाचे डोळे दिसतात, जे डोळे गोरगरिबांच्या टाचेमध्ये काटा लागल्यावर आपसूक ओले व्हायचे आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळायचे, असे मला तुमच्या डोळ्यामध्ये दिसतात. आणि मी तुम्हाला मदत याच्यासाठी केली की मी माझा एक भाऊ गमावलेला आहे, मला दुसरा भाऊ गमावायचा नाही. मी तुम्हाला सांगतो की लेखकानं फक्त ग्रंथ घेऊन घरात बसून चालणार नाही, जनामध्ये लोकांमध्ये फिरलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज ज्या रस्त्यानं आग्र्याला गेले त्या रस्त्यानं मी 4 वेळा गेलेलो आहे, मोटारीनं, रस्त्यानं. म्हणजे आता आमच्या गडकरी साहेबांच्या 6 पदरी रस्त्यानं नव्हे, तर जो हंडिया घाट, नेमावर वगैरे जो जुना रस्ता आहे त्या रस्त्यानं मी 4 वेळा गेलेलो आहे. आणि परवा मी त्या आग्र्याहून छत्तीसगड, त्याच्यानंतर डाल्टनगंज, त्याच्यानंतर दुर्ग, अशा पद्धतीनं मी नागपूरला आलो. नागपूरवरून पुन्हा मी मेडकला, हैदराबाद जवळ गेलो. शिवाजी महाराजांनी येताना तो मार्ग पत्करलेला होता. ज्या वेळेला शिवाजी महाराज सटकले त्यावेळेला औरंगजेबाची खात्री होती की 4 दिवसाच्या आत मी यांना जेरबंद करतो, आणि 2 लाख घोडी शिवाजी महाराजांचा पाठलाग करत होती. पण महाराजांनी औरंगजेबाच्या एरियाचा रस्ता पकडला नाही. ते कुठे गेले? ते झारखंड मध्ये गेले, ते छत्तीसगड मध्ये गेले, ते काशीहून अमरकंटकला गेले. अमरकंटकडे जाताना त्यांनी जे बौद्धकालीन जुने रस्ते होते त्यांचा वापर केला, जे आज सुद्धा इतिहासाचे साक्षीदार आहेत, ते मी बघून आलो. आणि झारखंड मधले काही आदिवासी राजे होते, हे आदिवासी राजे यांनी शिवाजी महाराजांना पोर्टर्स पुरवलेले होते, वाटाडे पुरवलेले होते, जे रस्ते नव्हते ते दाखवलेले होते. आणि म्हणून माझ्या या 3ऱ्या आसमान भरारी किंवा द ग्रेट फ्लाइट याचा एंड करताना मी लिहिलेलं आहे की जिजाऊ साहेब विचारतात की शोभा बाळराजे, औरंगजेबाचं एवढं मोठं 10-10.5 लाखाचं फौज, एवढी त्याची दुनिया दौलत, यातून तुम्ही बचावून कसे आलात? त्यावेळेला महाराज हसतात आणि म्हणतात, मातोश्री आऊसाहेब, मी अशा रस्त्याने आलो की जो रस्ता औरंगजेबाच्या आबूच्या स्वप्नात येणार नाही तसा रस्ता मी पकडला, म्हणून मी जिवंत आलो. मला असं वाटतं की एका बाजूला शौर्य, दुसऱ्या बाजूला धैर्य, तिसऱ्या बाजूला पराक्रम, चौथ्या बाजूला मानवता, आणि शेवटचा मुद्दा मी तुम्हाला सांगेन की कितीही तुम्ही शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यावर नाटकं लिहा किंवा पराक्रम करा किंवा त्यांची गाथा गा, एक महत्वाचा प्रश्न विचारला जातो की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा धर्म कोणता होता? एक इतिहासकार म्हणून मला सांगावं लागेल की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक असो, त्यांच्या घरातल्या पूजा असोत, ह्या सर्व हिंदू रीतीभातीनं झालेल्या होत्या. ते हिंदू धर्मीय होते, ते हिंदू धर्म सांभाळत होते. पण जीवनभर जर त्यांनी हिंदू धर्म सांभाळला असला तरी आपल्या कर्तृत्वानं, आपल्या वागणुकीनं आणि वर्तनानं त्यांनी नेहमीच मानव धर्माची पूजा केलेली होती. ते हिंदू म्हणून जन्माला आले आणि महामानव म्हणून त्यांचा या दुनियेला त्यांनी सलाम घातला. मला असं वाटतं की अशा व्यक्तिरेखा ज्या वेळेला सापडतात त्यावेळेला ते लेखकासाठी एक मोठं आव्हान असतं, आणि हे आव्हान पेलण्याचा मी माझ्या लेखणीच्या द्वारे प्रयत्न केलेला आहे. जरूर वाचा. इंग्रजी, हिंदी, कन्नड अनेक भाषेमध्ये शिवाजी महासम्राट ही माझी सिरीज आहे. काही शंका एखादी दुसरी विचारायची असेल तर विचारू शकता. मी आपली रजा घेतो. Thank you, Shri Vishwas Patil, for sharing your inspiring insights. Your thoughts on Chhatrapati Shivaji Maharaj and today's generation have truly touched our hearts and minds. I'd like to call upon President Samir Limaye, Dr. Sujata Jadhav, and Convener Athur to present a small token of gratitude.
संभाजी कादंबरीचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलंय आणि माझ्या सर्व पुस्तकात त्यांच्या भाषांतरामुळे ती जास्त पुढे जाते. खास धन्यवाद.